पण महाराज सांगतात की बाबा सगळ्यात मोठं काय आहे? पहिलं वैकुंठ, दुसरं काय आहे? भूवैकुंठ. पण ह्या वैकुंठापेक्षा आणि भूवैकुंठापेक्षा सुद्धा ज्या आळंदी क्षेत्राची थोरी फार मोठी आहे ती थोरी कशी? अभंगाचं तृतीय चरण. भूवैकुंठ पंढरपूर, भूवैकुंठ पंढरपूर, भूवैकुंठ पंढरपूर, भूवैकुंठ पंढरपूर. त्याहुनी थोर महिमाया, 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 त्याहुनी थोर महिमाया. भूवैकुंठ पंढरपूर, भूवैकुंठ पंढरपूर, भूवैकुंठ पंढरपूर, पांडुरंग दिलेला रे. महाराज म्हणतात या आळंदी क्षेत्राचं, या लंकापुराचं महात्म्य महाराज म्हणतात. भूवैकुंठ ज्याला आम्ही पंढरपूर असं म्हणतो ना, त्या पंढरपूर पेक्षा सुद्धा काय आहे? कणभर थोडं काकणभर काय आहे? जास्तच आहे. हा, पंढरपूरच्या बाबतीत जर विचार केला ना, पंढरपूरच्या बाबतीत विचार केला तर पंढरीचे पांडुरंग परमात्मा आम्हाला विविध धर्माची अनेक माणसं एकत्र आणणारा, माणसं जोडणारं साधन वाटतो. मग पंढरपूरच्या बाबतीत माणसं जोडणारं साधन असा जर महिमा पंढरपूरचा होत असेल ना, तर आळंदीच्या बाबतीत माणसाला माणूस म्हणून बनवणारं साधन, माणसं जोडण्यासाठी आधी माणूस बनला पाहिजे. आणि माणूस कधी म्हणून अहंकार गेला. तुका म्हणे अहंकार जर घालवायचा असेल ना तर आम्हाला आळंदीची यात्राच करावी लागेल. म्हणून महाराज सांगतात भूवैकुंठ पंढरपूर, त्याहुनी थोर महिमाया. ज्याला देवानं मान्य केले हे पंढरीहुनी सोपे, हे पंढरीहुनी सोपे, जनाची हरावया पापे, जनाची हरावया पापे, कलिकाळ कोपलिया काठे, कलिकाल कोपलिया बापे, आयाचे निदर्शने, आया चाले अलंकापुरेश, आयाचे निदर्शन, आयाचे निदर्शने. पंढरपूर वरून कणभर का वायना आळंदीचा काय क्षेत्रा. हा, ज्या संतांना देवानं मान्य केले. एक बोलू, लोकमान्य असणं काही महत्वाचं नाही, देवमान्य असणं महत्वाचं आहे. हा, आदरणीय परमपूज्य प्रातस्मरणीय जोग महाराजांकडे ज्यावेळेस मुंबईचे काही मंडळी आम्हाला तुमची कीर्तन सेवा पाहिजे असं ज्यावेळेस त्यांच्याकडं मागणं टाकलं, त्यावेळेस यावेळेस आळंदीची वारी असते, मला ते शक्य नाही म्हणून ते टाळलं. त्यावेळेस लोकमान्यांचं पत्र आणलं, पत्र दाखवलं. त्यावेळेस जोग महाराजांनी कराऱ्यापणे उत्तर दिलं, मी कुठल्याही लोकमान्याचं ऐकत नसतो, मी फक्त देवमान्याचं ऐकत असतो. म्हणून ज्या संतांना देवानं मान्य केले अशा संतांची जर आम्ही सेवा केली ना तर नक्कीच आपणही त्या भगवंताला प्रिय होऊ. म्हणून महाराज सांगतात त्या साधू संतांचं भजन करत करत त्यांच्या वारीला आपण गेलं पाहिजे आणि हे वारीचं पुण्य आपण पदरात पाडून घेतलं पाहिजे. विठोबा रखुमा, 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 विठोबा
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई 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 श्री गोवर्धन विठोबा श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज जगत तुकाराम महाराज हरे हरे महादेव विठोबा रखुमाई यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे केले दान हे ज्ञाना भूवैकुंठ पंढरपुरा हा त्याहुनी थोर महिमाया पांडुरंगे प्रसन्नपणे केले दान हे ज्ञाना. म्हणून महाराज सांगतात आळंदीची जर वारी केली ना तर भगवंताला पंढरपूरची वारी केल्यापेक्षाही जास्त तुम्ही आवडायला लागाल. पण का? कारण भगवंताला हा स्वतःच्या भक्ताचा महिमा कानानं ऐकायला जास्त गोड वाटतो. हा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा हे भगवंताला आवडतं. आवडे देवाचे कुठला प्रकार? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कनवळा वैष्णवांचा. ज्याच्या हृदयामध्ये त्या साधू संतांविषयी भगवंताच्या भक्तांविषयी कळवळा आहे असा भक्त कुणाला जास्त आवडतो? भगवंताला जास्त आवडतो. म्हणून महाराज सांगतात वारी तुम्ही निश्चित केल्याशिवाय राहू नका. हा मग ही वारी कुणी कुणी केली हो? ही वारी फक्त सर्वसामान्य माणसांनाच करायला लावली असं नाही. हा अनुभव आले अंगा ते या जगा देत असे या ज्ञानाप्रमाणे अनेक साधू संतांनी अगदी प्रतिवर्षीप्रमाणे न विसरता हा अगदी आपल्या परमार्थिक अवस्थेची जाण ठेवून त्या अलंकापुरीची त्या आळंदीची वारी प्रत्येक वर्षी केली आहे हे अभंगाच्या आम्हाला शेवटच्या चरणामध्ये सांगतात. निळा म्हणे जाणून संत